राज्यात आज नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. आपल्यासोबत बुलढाण्याचे शिवसेनेचे फायरब्रँड आमदार संजय गायकवाड आहे. भाऊ, आज निकालाचा दिवस आहे, काय सांगाल? अभूतपूर्व मेजॉरिटी बुलढाणेकर निवडून देणार आहेत. नगराध्यक्षाची सीट आमची लागणार आहे आणि बुलढाणेकरांनी बुलढाण्याचा विकास पाहून सत्तेच्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे. आमदार, सरकार, केंद्र सरकार आणि त्यातून येणाऱ्या योजना याचा पुरेपूर फायदा बुलढाणेकरांना मिळावा आणि मग बुलढाणेकरांनी धनुष्यबाणाचे बटन मोठ्या प्रमाणात दाबले आणि त्याच्यामुळे आता तासा 2 तासामध्येच तुम्हाला दिसेल की बुलढाण्यामध्ये नगराध्यक्षासह पूर्ण मेजॉरिटी ही शिवसेनेची जिंकलेली आपल्याला पाहायला मिळेल. भाऊ, विरोधकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आलेला आहे आणि आपण आपल्याला पूर्ण 100% आपण म्हणता की आपली निवड होणार आहे. विरोधकांना मुद्दा नव्हता, त्यामुळे त्यांचा प्रचार हा त्याला काही अर्थ नव्हता. आम्ही लोकांना आमची कामं दाखवली आणि काय करू शकतो आम्ही हे लोकांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि काँग्रेस मुळातच देशात संपत चाललेली आहे. काँग्रेसला मतदान करून किंवा काँग्रेसचा उमेदवार विजयी करून या बुलढाणा शहराचं वाटोळं या लोकांना आमच्या बुलढाणेकरांना करायचं नव्हतं, सत्यानाश शहराचा करायचा नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली. वास्तविक पाहता काँग्रेसला मतांच्या गणित तुलनेमध्ये काँग्रेसचं पारडं जड होतं, पण परंपरागत काँग्रेसच्या मतदारांनीच त्यांना नाकारलं. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जो काही उपऱ्या होता त्याला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी नाकारलं आणि त्याच्यामुळे तो सगळा कल विकासाकडे गेला आणि म्हणून आमचा विजय निश्चित आहे. भाऊ, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरला राहील. शिवसेना आमची जी आहे ही नंबर 2ला त्या ठिकाणी राहील. मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये यश आम्हाला मिळेल आणि या यशाचा फायदा आम्हाला ग्रामीणच्या ज्या निवडणुका होणार आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्याला देखील होईल आणि महापालिकांना देखील होईल. महापालिकांमध्ये तुम्हाला अपेक्षित जागा भाजप देईल का? हे देईल ना. ज्यावेळेला चर्चा होते तर समाधानकारक तडजोडी होतील आणि आमच्या ज्या जिंकणाऱ्या जागा आम्ही जे मागतोय त्या मिळतील आम्हाला. आता या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी भाजपासोबत तुमची युती झालेली नाही आणि तुम्ही भाजपाच्या विरोधात लढलेला आहे. आगामी काळामध्ये याचा काय परिणाम होईल? नाही, आता स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आणि या लेवलला बुलढाणा जर म्हणाल तर आम्ही भाजपच्या विरोधात लढलोच नाही, आम्ही उपऱ्यांच्या विरोधात लढलो. परंतु महाराष्ट्रभर जे चित्र आहे की भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकले, पण ते आफ्टर इलेक्शन ते आता सगळे एकत्र येतील. कारण शेवटी प्रत्येकाला नगरसेवक व्हायचं असतं, अध्यक्ष व्हायचं असतं आणि कार्यकर्त्यांचे आग्रह असतो ते युत्या झाल्या नाहीत, पण भविष्यात आमच्या युतीचा काही परिणाम होणार नाही. शिवसेनेचे जे नेते आहेत उद्धव ठाकरे गटाचे, संजय राऊत यांनी जो आरोप केला आहे की एकनाथ शिंदे यांची ड्रग्जची फॅक्टरी आहे. नालायक संजय राऊत आहे आणि ती बाई पण नालायक आहे. लाज वाटायला पाहिजे की राज्याचे एक मुख्यमंत्री असे ज्यांनी काम केलं महाराष्ट्रामध्ये, इतकं काम केलं, त्यांना काय करायचं ड्रग्सची फॅक्टरी टाकायची? एक महाराष्ट्राचा राजा म्हणून त्यांनी काम केलं, उदारमनाने उदारमताने सगळ्यांना मदत केली आणि असे फालतूचे आरोप करून हा संजय राऊत आणि ती बाई या दोघांना काही जराशा लाजा शर्मा वाटत नाही कोणावर काय आरोप करा म्हणून. नक्कीच हे होते आपल्यासोबत शिवसेनेचे फायरब्रँड आमदार संजय गायकवाड, ज्यांनी या नगरपालिकांच्या निवडणुकीबाबत लोकशाहीची चर्चा केली आहे. संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.